मागे करताना भिंतीपासून लांब जावं लागतं. अच्छा, मी तुम्हाला सांगते बघा. ताडासन करताना तुम्हाला काय करायचंय, मला असं भिंतीला टेकून उभं राहायचंय आणि मग भिंतीला टेकत टेकतच हळूहळू पाय असे वर घ्यायचे. मग सपोज जरी बॅलन्स जात असेल ना, तुम्हाला टेकायला लगेच भिंत आहे मागे. ठीक आहे, समजलं? हो ताडासन मध्ये जर प्रॉब्लेम होत असेल तर बॅलन्स थोडासा बॅलन्स जातो नंतर हा, मग. म्हणून तुम्ही भिंतीच्या आधाराने करा. कारण की जसं जसं आपलं वय वाढतं तसं पाय पण थोडे लटपटतात. ते साहजिक आहे. त्यासाठी भिंतीचा आधार घ्या. ओके. आणि तुम्हाला हे जास्त वेळ करू नका. तुम्ही तुमच्या केसमध्ये 5 सेकंद करा. असे तळपाय वर केले तुमचे की तुम्हाला 5 सेकंद मोजायचे. 1 2 3 4 5 आणि परत पाय खाली घ्यायचे. परत 5 सेकंद करू शकता. 5 सेकंद थांबून असं 2-3 वेळा करायचं. ठीक आहे, म्हणजे तो पायांकडचा भाग आहे ना, तो अजून लवचिक बनतो. ओके. येस. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. नमस्कार. नमस्कार. तर आजच्या सेशन मध्ये आपण काय पाहणार आहोत, आपण वृक्षासन पाहणार आहोत. ठीक आहे, वृक्षासन आपण केलं नाही अजूनपर्यंत, हो ना? वृक्षासन केलंय आपण नाही, तर आपण वृक्षासन पाहणार आहोत. तर त्याआधी आपण जे आधीची जी आसनं केली त्याच्याबद्दल मी तुम्हाला जरा पटकन सांगते. जसं आपण ताडासन केलंय, राईट? तर ताडासन मध्ये जर तुमचा इम्बॅलन्स होत असेल तर तुम्ही भिंतीला लागून उभं राहा, जसं मी आता सरांना दाखवलं. आणि मग हळूहळू आपली जी पावलं आहे ती वर घ्यायची टाचांच्या भागांकडून. ठीक आहे, मग 5 सेकंद त्या पोझिशन मध्ये राहायचे, परत नॉर्मल पोझिशन मध्ये यायचे. मग 5 सेकंद परत नॉर्मल मध्ये राहायचंय, परत ताडासन मध्ये जायचंय. असं तुम्हाला 2 ते 3 वेळा करायचं आहे. ठीक आहे, तुम्ही हवेमध्ये अधांतरी करू नका, भिंतीच्या सपोर्टने करा. आणि मग एकदा का तुम्हाला सवय झाली ना, मग तुम्ही विदाउट भिंतीच्या सपोर्टने पण करू शकता. काही गोष्टींमध्ये कशी ती सवय होणं गरजेचं आहे. कन्सिस्टन्सी आपण जेवढी मेंटेन करू तेवढ्या त्या गोष्टी पटापट आपल्याला यायला लागतात. ठीक आहे, त्यानंतर आपण वीरभद्रासन 1 पाहिलंय. तुम्हाला वीरभद्रासन 1 जमतंय? वीरभद्रासन 2 देखील जमतंय? येस. वीरभद्रासन 1 मध्ये आपण असं वरती हात नेतो, वीरभद्रासन 2 मध्ये आपण साईडला हात नेतो. आठवतंय ना हे सगळं? गुड. पॅट युअरसेल्फ. आपल्याला काही गोष्टी चांगल्या येत असतील, काही गोष्टी लक्षात राहत असतील, तर आपण स्वतःची पाठ थोपटणं खूप खूप गरजेचं आहे. ठीक आहे, हा. तर या सेशन मध्ये आपण वृक्षासन पाहणार आहोत आणि थोडं हार्स अँड ब्रीथिंग आधी करूया. ठीक आहे, एक एक श्वसनाचा प्रकार आपण प्रत्येक सेशन मध्ये करत जाऊया, म्हणजे तुमच्या लक्षात देखील राहील. डोळे बंद, पाठ सरळ. तुम्हाला पाठ सरळ ठेवता येत नसेल तर तुम्ही मागे उशी घेऊ शकता, किंवा तुम्हाला जास्त वेळ बसताच येत नसेल तर तुम्ही झोपून देखील करू शकता. ठीक आहे, येस. आपलं जसं वय वाढतं तस तसं आपल्या शरीराची काळजी घेणं ही आपली जबाबदारी. ओके. डोळे बंद, पाठ सरळ, मान सरळ, चेहऱ्यावर एक भारीवाली स्माइल. जणू काही माझी ही जी स्माइल आहे जगातली बेस्ट स्माइल आहे. हात मांडीवर ठेवायचे आहे, एकदम रिलॅक्स मध्ये बसायचं आहे. आणि आता आपण दीर्घ श्वास घ्यायचा आहे नाकाने. घेतलेल्या श्वासाला 3 सेकंद रोखून धरायचं आहे. 3 2 1 आणि हळूहळू तोंडावाटे हा आवाज करत सोडायचा आहे. परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे नाकाने. श्वास हळूहळू तोंडावाटे सोडून द्यायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे नाकाने. हळूहळू तोंडावाटे श्वास सोडायचा आहे. श्वास सोडताना गडबड गोंधळ करायचा नाही, हळूहळू श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, हळूहळू तोंडाने श्वास सोडून द्यायचा आहे. परत श्वास घ्यायचा आहे, तोंडाने श्वास सोडून द्यायचा आहे. परत श्वास घ्यायचा आहे, तोंडाने श्वास सोडून द्यायचा आहे. अजून 2 वेळा करूया. श्वास आत घ्यायचा,
हळूहळू पुन्हा श्वास सोडून द्यायचा. परत नाकाने श्वास घ्यायचा. हळूहळू तोंडावाटे श्वास सोडून द्यायचा. नीट रिलॅक्सेशन. आता हळूच डोळे उघडायचे. हा श्वसन करताना आपण तुम्ही डोळे बंद करून करायचा. पण सपोज कुठे प्रवास करत आहात तर डोळे उघडू शकता. तुम्ही कुठे प्रवासाला जात आहात पण तिथे पण तुम्हाला असं थोडंसं बेचैन व्हायला लागले तर तुम्ही डोळे उघडे ठेवूनच लगेच करू शकता. तेव्हा डोळे बंद करायची गरज नाहीये. ओके. पण जेव्हा तुम्ही घरी आहात व्यवस्थित कम्फर्टेबली बसता येतंय तेव्हा तुम्ही डोळे बंद करून करा. पण बाहेर जर तुम्हाला अचानक कुठे करायचं असेल, प्रवासात म्हणा, कोणत्या मीटिंग मध्ये म्हणा, कोणत्या नातेवाईकाकडे तुम्ही गेला असाल तर तेव्हा तुम्ही डोळे उघडे ठेवूनच करू शकता. ठीक आहे. तुम्ही एकमेकांना ऍक्च्युली चॅलेंज देऊ शकता. म्हणजे मी दिवसभरात 60 वेळा हा श्वसन करणार आणि तुम्ही एकमेकांसोबत चेक करू शकता. तुम्ही किती वेळा केलं, मी किती वेळा केलं, असं. जेणेकरून काय होणार, आपलं स्वतःचे पण हा श्वसन होतं आणि दुसरे करतात की नाही त्याच्याकडे देखील आपलं लक्ष लागतं. हो ना. आणि तुम्ही जे जे काही शिकताय ते तुम्ही तुमच्या नातवंडांकडे देखील पास ऑन करू शकता. कारण की जेव्हा आपण दुसऱ्यांना शिकवतो तेव्हा आपलं अजून जास्त पक्क होतं, जास्त मजबूत होतं. ठीक आहे. येस. तर हा श्वसन करताना काही असं कुठे श्वास कोणतो वगैरे का तुमचा काही प्रॉब्लेम होतो? नाही. हा. नाही. जर श्वास रोखून धरायला त्रास होत असेल तर सुरुवातीला रोखून धरू नका. तुम्ही घेतलेला श्वास लगेच तुमच्या हिशोबाने तोंडाने सोडून द्या. ठीक आहे. हे तुम्हाला कमीत कमी 60 वेळा तरी करायचं आहे. क्लिअर? येस. अनुलोम विलोम करता तुम्ही घरी? होय. होय. हा श्वसन तुम्हाला शिकवलंय, अनुलोम विलोम तुम्हाला येते, ओंकार तुम्हाला शिकवलेला, ओंकार करता? होय. ओंकाराच्या उच्चाराने जी कंपनं निर्माण होतात त्या कंपनांचा खूप फायदा होतो आपल्या मेंटल आणि फिजिकल हेल्थ साठी. त्यामुळे दररोज 3 वेळा तरी ओंकार करायला हवाय. म्हणजे एका सिटिंग मध्ये 3 वेळा ओमचं उच्चारण करायचं. तुम्ही हे सकाळी देखील करू शकता, संध्याकाळी देखील करू शकता. याच्याने म्हणजे जसं आपलं मन वाटतं तसं थोडं आवाजामध्ये पण थोडा इफेक्ट होतो. राईट. आवाज जास्त फुटत नाही. तर दररोज ओंकाराने काय होणार आहे, तुमचा आवाज देखील खणखणीत होईल. बोलताना जो दम लागतो तो देखील हळूहळू कमी होईल. ठीक आहे. त्यामुळे श्वसनाचे प्रकार खूप पॉवरफुल असतात आपल्या फिजिकल हेल्थ साठी पण आणि आपल्या मेंटल हेल्थ साठी पण. ठीक आहे. तर आता आपण वृक्षासन करूया. वृक्षासन करून मग आपण सेशन थांबवूया. मग आता तुम्हाला काय करायचंय, वृक्षासन मध्ये देखील तुम्हाला भिंतीचा सपोर्ट घ्यायचा आहे तुमच्या केसमध्ये. ओके. तर की ह्याच्यामध्ये एका पायावर उभं राहायचंय. तुमच्या पायाची सर्जरी वगैरे झाली आहे का तुमच्या? जर पायाची सर्जरी वगैरे झाली असेल किंवा पाय अचानक असे पायामध्ये काही दुखापत झाली आहे किंवा काही वेदना होत असतील तर वृक्षासन करायचं नाहीये. कळतंय? हा. आता मी तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये काय करायचंय, तुम्ही ऍक्च्युली दोन्ही पायावर ऑल्टरनेट करू शकता. मी आधी तुम्हाला दाखवून देते. आणि योगासना करताना आसन खाली घेणं खूप खूप गरजेचं आहे. ओके. हे पहा, हे माझे पाय आहेत. पाय दिसतात माझे? एकच मिनिट ना, एकच मिनिट. हे माझे पाय आहेत. ठीक आहे. तर इथे तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला भिंतीला टेकूनच करायचंय. ओके. पण जर तुम्हाला वाटतं की माझा बॅलन्स एकदम प्रॉपर होतोय तर भिंतीला टेकून करायची गरज नाहीये. पण आज आय सजेस्ट की तुम्ही भिंतीला टेकून करा. तर हे माझे पाय येतात. आधी मला काय करायचंय, माझा जो डावा पाय आहे तो एकदम रिलॅक्स करायचा आहे. ओके. तुम्हाला तुमचा डावा पाय एकदम रिलॅक्स करायचा आहे. त्याच्यामध्ये असं फर्मनेस फील करायचं, म्हणजे एकदम स्थिर आहे, स्तब्ध आहे माझा डावा पाय, असं फिलिंग आणायचं. त्यानंतर काय करायचं, तुम्हाला तुमचा जो उजवा पाय आहे तो असा डाव्या पायावर ठेवायचा आहे.
असा, ठीक आहे. आणि मग तो स्टेबल झाला की तुम्हाला तुमचे हात वर करायचे. तुम्हाला पहिली स्टेप परत दाखवते. तुम्हाला तुमचा डावा पाय एकदम स्थिर ठेवायचा. त्यानंतर हळूहळू तुमचा जो उजवा पाय आहे असा हाताने, पण मी बघा कसा आता हात लावते, हाताने तुम्हाला असं तुमच्या डाव्या पायाच्या मांडीवर किंवा त्याच्या खाली ठेवायचं आहे. ओके, कळली तुम्हाला ही पोज? हो हो. हा, आता त्यानंतर काय करायचंय पुढे? आता मी माझा डावा पाय स्थिर ठेवला, त्याच्यावर असा उजवा पाय ठेवला आणि मग मला असं नमस्काराच्या पोझिशन मध्ये यायचं. नमस्काराच्या पोझिशन मध्ये मी हात जेवढे शक्य तेवढे वरती खेचणार आणि मी सरळ समोर पाहणार. ठीक आहे, हे झालं वृक्षासन. कळतंय? म्हणजे एक वृक्ष कसा असतो, उन्हाळा असो पावसाळा असो, वृक्ष कसा स्तब्ध असतो, राईट? मग तुमचं हे जे वय आहे, तुमचं हे जे उतार वय आहे, हे देखील एका वृक्षासारखं आहे, स्थिर, स्तब्ध, शांत. कारण की तुम्ही तुमच्या ह्या वयात यायच्या आधी खूप सारे उन्हाळे पावसाळे पाहिलेत, राईट? हो की नाही? म्हणून तुमची जी पद्धत असते तुमच्या नातवंडांना हँडल करायची, ती तुमच्या मुलांपेक्षा जास्त चांगली का असते? कारण की तुम्ही खूप साऱ्या गोष्टींचा तुम्हाला तोपर्यंत अनुभव आलेला असतो, तुम्ही खूप मॅच्युअर्ड झालेले असता, राईट? म्हणून म्हातारपण हे एका वृक्षासारखं आहे, म्हणजे स्तब्ध, शांत. कळलं? आणि काय होतं, जेव्हा आपण एखाद्या वृक्षाचा विचार करतो, उन्हाळा येऊ दे तरी पण तो स्तब्धच राहतो, पावसाळा येऊ दे तरी पण तो त्याच्या जागेवर राहतो, हिवाळ्यामध्ये पण तो असं म्हणतो का आता खूप थंडी वाजते, आता मी जरा शांत जरा झोपून पडून राहतो. नाही, तो वृक्ष उभाच राहतो. म्हणजे त्या वृक्षामध्ये केवढे पेशन्स आहेत, राईट? केवढा संयम आहे गोष्टींना हँडल करण्याचा. तोच संयम आपल्या ह्या वयामध्ये यायला लागतो आणि त्याच संयमाने आपल्याला वागायचं आहे एखाद्या वृक्षाला समोर ठेवून. म्हणून वृक्षासन हे खूप चांगलं आहे. ठीक आहे, वृक्षाचा संयम आपल्याला घ्यायचा आहे, वृक्षाचं तेज आपल्याला घ्यायचं आहे, वृक्षाची स्थिरता आपल्याला घ्यायची आहे. ठीक आहे, त्या वृक्षासनाचे फायदे काय आहेत? तुम्हाला तुमच्या बॉडीचा पूर्ण बॅलन्स करायला मदत होते, तुमच्यातला संयम वाढतो. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा पटकन राग येतो तर त्या रागाला देखील कंट्रोल करता येतं. ठीक आहे, तुम्हाला 5 ते 10 सेकंद या पोझिशन मध्ये राहायचं आहे. किती? 5 ते 10 सेकंद. ठीक आहे, आता तुम्ही माझ्यासोबत कराल. ठीक आहे सर, तुम्ही भिंतीचा आधार घ्या. मॅडम, तुम्हाला पण जर भिंतीचा आधार हवा असेल तर भिंतीचा आधार घ्या. तुम्हाला कॅमेरा ऍडजस्ट करायची गरज नाहीये, फक्त तुम्हाला मी दिसायला हवी. ठीक आहे, करूया आपण. या, तुमच्या हिशोबाने करायचंय तुम्हाला. हो हो. अजून जमतं का बघतो. हे पहा, डावा पाय स्थिर ठेवा. जर तुम्हाला डावा पाय स्थिर ठेवता येत नसेल तर तुम्ही उजव्या पायाने देखील करू शकता. उजवा पाय स्थिर ठेवा आणि मग असा पाय लावायचा आहे. हे बघा, मी पाय लावले. आणि तुम्हाला त्या फिलिंग मध्ये यायचंय की जो पाय तुमचा स्थिर आहे, जो पाय जमिनीला टच होतोय, तो पाय स्ट्रॉंग होत चाललाय, स्थिर होत चाललाय. पूर्ण बॅलन्स झाल्यावर तुम्हाला हात वरती न्यायचे. तुमचे पाय झाले आता स्थिर, एकमेकांना लावले पाय. हा, परफेक्ट. पायाला पाय लावायचा आहे आणि मग हात नमस्काराच्या पोझिशन मध्ये वर, चेहऱ्यावर भारी भारी स्माईल, मान सरळ आणि हात जेवढे शक्य तेवढे वरती आणायचे आहेत, खेचायचे आहेत. मग आपला जो खांद्यांकडचा जो भाग असतो त्याचा देखील चांगला व्यायाम होतो आणि आपले पाय देखील अजून मजबूत होतात, आपल्यातला संयम अजून वाढतो. आता मी काउंट करते. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलॅक्स, रिलॅक्स. सोडून. कळलं तुम्हाला वृक्षासन? आणि नंतर दुसऱ्या पायावर करायचं का? दुसऱ्या पायावर तुम्ही घरी करायची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, तुम्हाला होमवर्क आहे तो. कळलं तुम्हाला? काही प्रश्न आहे त्याच्यात? नाही. हा, पाय असा
व्यवस्थित जो पाय वर घेतो ना, तो जो स्थिर पाय त्याला व्यवस्थित चिकटला पाहिजे. आपलं पाठ पण स्ट्रेट हवी. ह्याच्यामध्ये काय होतं माहितीये का, आपली जी पाठ आहे, मान आहे, ती स्थिर ठेवायला देखील मदत होते. ठीक आहे. काही प्रश्न आहेत? नाही. समजलं? हो. मग भेटूया पुढच्या सेशन मध्ये. तुम्हाला सेशन आवडलं असेल तर ग्रुपमध्ये नक्की लिहा. बाय. 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 सगळ्या सेशनची रोज उजळणी करा. हा, होय. बाय बाय.